अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मंगळवारी 17 जून रोजी एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीत बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान सुरक्षा मानकांचे पालन करणारे असल्याचं घोषित करण्यात आले। अहमदाबाद विमान अपघातानंतर बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाची चौकशी सुरू आहे। DGCAच्या तपासणीत या विमानात कोणत्याही मोठ्या सुरक्षिततेच्या चिंता किंवा त्रुटी आढळल्या नाहीत। एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानांच्या ताफ्याला DGCAची मंजुरी मिळाली आहे। DGCAचे म्हणणे आहे की विमानांचा ताफा पूर्णपणे सुरक्षित आहे। 24 ड्रीमलाइनर्समध्ये चिंतेचे कोणतेही कारण आढळले नाही। सध्या भारतात 39 ड्रीमलाइनर विमाने आहेत, त्यापैकी 24 विमानांना मंजुरी मिळाली आहे। पुढील 48 तासात आणखी 3 विमानांची तपासणी केली जाणार आहे।